नमस्कार मंडळी, मी फौजी वाईफ दिव्या. तर ठरल्याप्रमाणे आपण आज लाईफ बिफोर बेबीची सिरीज सुरू केली आहे. तर दिवसाची सुरुवात गोड अशी झाली होती, कारण आमचे फौजी सुट्टीवरती आले होते. जेव्हा फौजी सुट्टीवरती येतात तेव्हाच आमचा दिवाळी दसरा असतो. तर इथे आज मला कॉलेजमधून मी लवकर आले होते, त्यामुळे इथे आमचा प्लॅन सुरू होता की आज कुठे जायचं, कुठे फिरायला जायचं. कारण सुट्टीवरती असल्यावरती थोडंच टाईम असतं, त्याच्यामध्येच आम्ही फिरतो. आणि असं पण माझं कॉलेज सुरू असल्यामुळं मला टाईम थोडा कमीच भेटतो. इथे मला हेअर वॉश करायचा होता, म्हणून फौजी मला हेअरला मसाज करत होते ऑइलने. तर मी रडत होते, कारण काहीतरी ते बोलले होते मला, आणि त्यातल्या त्यात माझे सासरेसुद्धा मुद्दाम मला चिडवत होते काही ना काही गोष्टीने. मी फौजींच्यावर चिडल्यामुळे फौजी मला इथे सॉन्ग लावून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत, वेगवेगळे गाणी म्हणून. दुपारी आमचा एक असा प्लॅन ठरला बाहेर जाण्याचा, आणि गेली 3 वर्ष झाले मला फौजी तिथे घेऊन जातो म्हणून घेऊन जात नव्हते. आणि यावेळेला अचानकच आमचा तो प्लॅन ठरला. तर तिथे पुढे कळेलच तुम्हाला आम्ही कुठे जात आहोत ते. तिथे मी, माझे दीर आणि फौजी सोबत जात आहोत. वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले आहे. हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे सगळीकडे खूप जास्त हिरवळसुद्धा होती. हा बोर्ड बघितल्यावरती तुम्हाला कळालंच असेल आम्ही कोठे निघालो आहे. तसे आता आम्ही गाडीवरून येत आहे, पण आमचे फौजी इथे रनिंगला प्रॅक्टिससाठी यायचे, आणि गावामधले पण भरपूर मुलं इथं रनिंग करत येतात, आमच्या गावाच्या जवळ आहे म्हणून. आणि सध्या माझे दीर पण इथंच येतात रनिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी. सध्या तरी मी एक्सरसाइज करून खूप टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे मला पायऱ्या चढण्यासाठी त्रास होतो आहे, म्हणून मी अशी काही हेल्प घेत आहे फौजी साहेबांकडून. आणि जातानाच मला एक माझी फ्रेंड पण भेटली. तर तिचे मिस्टर पण आर्मीमध्येच आहेत, आणि तिचे सासरेसुद्धा आर्मीमध्येच आहेत. ते माझ्या मिस्टरांसोबत ड्युटीवरती होते, आणि ते मला लांबून पाहुणे पण लागतात. वरती पोचल्यानंतर असा काही व्ह्यू होता, एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण होते. तर हे ठिकाण सांगली जिल्ह्यामध्ये एडेनिपाणी येथे आहे, आणि तसेच गोटकिंडी आणि निपाणीच्या मध्येच येतं हे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन. आणि याला आमच्याकडे शिवकालीन मंदिर असे म्हणले जाते, आणि तसेच विलासगड असेही म्हणतात. इथे श्रावणमध्ये सोमवारी यात्रा भरत असते, प्रत्येक सोमवारी. मंदिर तुम्ही बघू शकता, एकदम दगडी बांधकाम आहे, आणि यामध्ये छोटी छोटी मंदिरे सुद्धा आहेत. एकदम पुरातन काळामधलं हे मंदिर आहे. इथे एक कोटलिंग म्हणून एक छोटं मंदिर आहे. आतमध्ये सगळे छोटे छोटे मंदिर आहेत. आणि इथं आपले लाडके गणपती बाप्पा आहेत, आणि श्री मल्लिकार्जुन. तसेच इथे स्वयंभू सोमनाथ आणि शंकराची पिंड आहे, कार्तिकी स्वामींचे मंदिर. आणि या मंदिराबद्दल बोलायचे झाले तर एक जागृत देवस्थान आहे, आणि असे म्हणतात इथे मागितलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि इथून वरती थोडेसे गेल्यानंतर आम्ही पोचलो, एक चांद बुखारी दर्गा आहे तिथे. आणि फौजी मला सांगत होते की शिवाजी महाराजांचा पण इतिहास आहे इथे म्हणून. आणि इथे जो दर्गा आहे तिथे एक आजोबा देखभाल करतात त्याची, आणि ते आमच्या फौजींच्या ओळखीचे होते. नंतर आम्ही तिथेच थोडेसे फोटो क्लिक केले, का तर बाहेरचं व्ह्यू खूप मस्त होता तिथे. आणि असा होता माझा आजचा दिवस.